मेहनत न करणारे आपण बघितलं असेल ना, ते आता दिसतील नक्कीच. नक्कीच बारक्या बारशीचं कौतुक करायला पाहिजे. इथे रात्रभर जागा आणि दिवसभर उन्हामध्ये परत ते काम करत असतो सिप्ला कंपनीमध्ये. सिप्ला कंपनीमध्ये आमच्या सोबत आपण बघितलं त्याला मी रोजचा आहे. सकाळी उठून तो कामावर जातो. त्यामुळे बारक्या बारशी तुमचंही कौतुक. मोहन मस्कर, हर्षल मस्कर, हर्षल मात्रे त्याचंही कौतुक करेन मी. हर्षल मात्रे त्याचंही कौतुक करेन. गिरीश माळेचं पण कौतुक करेन. फोटोग्राफी केली त्यांनी बऱ्याच. पण निखिल माळे कुठे होते मला आज दिसले नाही. मॅचला आहे का? ओके. बोलूया सामन्याकडे. आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळते सलामीची जोडी आपण बघतोय. रोहित केदारी आणि अक्षय पवार ही सलामीची जोडी. एक दाखड फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते श्रीराम सावळे संघाची. सलामीचा गोलंदाज कायरा 11 वाळा संघाकडून घनश्याम पाटील, फिरकीचा जादूगर, त्याची ओळख या ठिकाणी पाहायला मिळते. बऱ्याचशा मैदानावर फिरकीनं आपल्या फलंदाजांना खेळपट्टीवरच उभं ठेवतो. कोणत्याही पद्धतीचं या ठिकाणी आपण पाहतोय मोठा स्ट्रोक सजू देत नाही तो घनश्याम. आता मात्र ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू, परंतु इथे मात्र स्टँडर्ड डिलिव्हर चेंडूची पाहणी केली आणि फेकून दिलं सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय, परंतु 2 धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न या ठिकाणी पूर्ण केला जात नाही. मिळतायत 2 धाबा. हॅलो, नक्कीच प्रशांत पाटील आमचे जाताडेचे, त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. सतीश मस्कर त्यांच्यासाठी पण शुभेच्छा आल्यात. पाहूयात आता मात्र पाहायला मिळते 2 धाबा. हा चेंडू अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केला आहे. शॉर्टमिड विकेटमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. अक्षय पवार ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. सिंगलवर समाधान मानले. 3 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सावळे संघाचा हा सामना आता मात्र हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढायला लागली आहे. सुपर 4 मध्ये आपण बघितलं होतं पहिल्या रात्री तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली संघाने आपलं स्थान पक्क केलं होतं. दुसऱ्या रात्री आपण बघितलं होतं, कालच्या रात्री आपण बघितलं होतं सोमजाई सोमटणे या संघाने आपलं स्थान पक्क केलं होतं. आज पहिलाच सामना जिंकला आणि ज्या पद्धतीने आपण बघितलं होतं तो हर्ष 11 ओंकारेश्वर तुराडे संघानं आपलं स्थान पक्क केलं होतं ते सुपर 4 मध्ये. आणि तो तुराडे संघ मित्र म्हणजे आज तुराडेचा गाव जरी आला तरी चालेल, कारण आपण बघतोय पहिली ट्रॉफी 3 ते 4 वर्षानंतर त्यांच्या गावामध्ये जाते आणि असा आनंद कधीच आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण आपण त्यांनी सांगितलं होतं आतिश आणि नितीश आम्ही पाहिलं होतं त्यांच्या भावना काय होत्या. कारण ज्या क्षणी तो षटकार लगावला नितीश ठाकूरनं, त्यानंतर आतिश ठाकूर अगदी गणपतीला वंदन करून त्याने या ठिकाणी सांगितलं होतं की पहिली ट्रॉफी आमच्या गावात आली आहे. आणि त्यानंतर आपण तो आनंद त्याचा पाहिला होता. तर वळूयात सामन्याकडे. इथे मात्र पाहायला मिळते अजून एक रोमहर्षक लढत या ठिकाणी आपण बघतोय. बोल. आलं का? आला गेलं कुठं तिथं नाही मला. अच्छा, कंपाऊंड झोन सीट आहे तिथं का? ओके. तर बघतो आपण या ठिकाणी विकेट गमावली जाते. किरण पवार आपण बघतोय की घरी आपण म्हणतो ना की रायगड आपण देशाच्या जगाच्या कुठेही कोपऱ्यामध्ये जाऊ दे, ज्यावेळेस आपला घरचा संघ खेळत असतो, गावचा संघ खेळत असतो, त्यावेळेस मात्र आपली पावलं आपोआपच त्या संघाच्या दिशेनं जात असतात. आणि आपल्या घरच्या संघाचा खेळ पाहण्यासाठी आपण बघतोय किरण पवार या मैदानाकडे आपल्याला पाहायला मिळतंय. स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी किरण पवार त्यांचंही स्वागत. रसानीची मिसाईल म्हणून त्याची रन मशीन म्हणून त्याची ओळख तो किरण पवार, त्याचंही स्वागत. किरण पवार आपण बघतोय यावर्षी जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये. कालच्या रात्री आपण त्याला बघितलं होतं मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. अगदी नवनवीन खेळाडूंना तो शोधत असतो, चांगली गुणवत्ता त्यांची पाहत असतो आणि त्यांना संधी देत असतो तो किरण पवार, त्याचंही स्वागत. वोल्टेज सामन्याकडे इथे मात्र अक्षय पवार याच्या खेळीचा अंत झालाय. अक्षय पवारला बाद होऊन तंबूत परतावं लागले. धावफलकावर धाबा त्या तब्बल 5 धाबा. गोलंदाज घनश्याम, एक चांगली गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. इथे मात्र राज केदारी अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूची पाहणी नीट करता आली नाही. परिणाम पाहायला मिळतो विकेट किपरने त्याचं काम चोखरित्या पार पडलंय. सिंग या ठिकाणी पण बघतो निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक संपन्न झालंय. एकूण धाबा पाहायला मिळतात त्यात तब्बल 5. श्रीराम सावळे मागच्या सामन्यामध्ये काय जबरदस्त या ठिकाणी खेळ दाखवला होता. धाबासंख्येचा डोंगर उभा केला होता.
त्या संघानं अक्षय एंटरप्राइजेस खाने आंबिली संघाविरुद्ध आणि तो सामना जिंकला होता. आणि या सामन्यात परंतु बघतोय मागच्या सामन्यामध्ये आपण जे अक्षय पवार या ठिकाणी बरसला होता, तो अक्षय पवार आता मात्र पॅव्हलियन मध्ये जाऊन सेट झालाय. परंतु दरवेळेस तुमचा तोच खेळाडू खेळत नसतो. किरण पवारने त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला रायगड प्रीमियर लीग मध्ये दाखवलं होतं. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण बघितलं होतं ज्यावेळेस पहिला सामना जिंकला किरण पवार त्या सामन्याचा सामनावीर झाला होता, परंतु त्यानं तोच सामनावीर अभिजित मोरेला दिला आणि त्यानंतर अभिजित मोरेनं काय जबरदस्त या ठिकाणी कामगिरी केली आपण बघितलं होतं. त्या सामन्यानंतर आपण पाहिलं होतं अभिजित मोरेने प्रत्येक सामन्यामध्ये एक चांगली सरप्राईज या ठिकाणी कामगिरी केली. म्हणजे आपण नेहमी म्हणतो ना की पाठीवर कोणाची ताप असेल शाबाशीची तर आपण चांगलं काम करतो आणि ते चांगलं काम केलं. ते किरण पवारनं त्याचंही स्वागत. परंतु इथे मात्र चांगल्या फलंदाजीची गरज आहे. पहिलं षटक संपन्न झालं, एकूण धावा आल्या तर तब्बल 5 नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. सुजल गरत मागच्या मॅचचा हिरो ज्यानं मिडन षटक फेकलं होतं तो गोलंदाज वापरण्यात येतोय, कारण का वापरू नये. समोर या ठिकाणी धाकड फलंदाजी पाहायला मिळते. राज केदारी रोहित केदारी ही आघाडीची महत्वाची मजबूत फळी पाहायला मिळते आणि ही फळी जर का फोडली तर या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी थोडीशी पकड मजबूत होऊ शकते वाळ संघाची. परंतु हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. रोहित केदारी सिंगल पाहायला मिळते. प्रफुल्ल केदारी आपण बघतो या या सामन्याचा आपण आनंद घेत आहेत, कारण तेही पट्टा पाहतायत. गेली कित्येक दशक या ठिकाणी आपण बघतोय श्रीराम सावळे संघासाठी त्यांनी खेळ केलाय आणि त्यांचंही स्वागत. या प्रफुल्ल केदारी आपण बघतोय या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या सगळ्या ट्रॉफीज दिल्या त्या युवा उद्योजक आमच्या सावळे गावचे प्रफुल्ल केदारी, त्यांच्या वतीने आपण त्यांचंही स्वागत करूया. परंतु इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट्समन आता जुळले जात नाहीये. सद्यस्थितीला आपण बघतोय ब्रदर्स ग्रुप यावर्षी स्पर्धा आयोजित केली, पुढच्या वर्षी लग्न आयोजित करतील, कारण बरेच जण बाकी आहेत. शुभम कदम त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही या ठिकाणी स्वागत. परंतु इथे मात्र पाहायला मिळतंय विकेट गमावली जाते. राज केदारी बॅक टू पवेलियन. मिस्टर स्टोक या ठिकाणी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. विनोद 2 षटकारला हा लगातार 2 षटकारांसाठी अनिकेत केदारी यांच्यासाठी आपण बघतोय 3000चं पारितोषिक लावलंय. ते विनोद पाटील आपण बघतोय. विनोद पाटील मुख्य व्यासपीठावर आपण त्यांना बघू शकता. आमच्या इथे मात्र पहिला चेंडू हा क्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूची पाहणी करणं गरजेचं आहे. रोहित केदारी एक चांगला फलंदाज, आक्रमक फलंदाज आणि त्याच्या बाट्याला जास्तीत जास्त स्ट्राईक जर का दिली तर अजूनही धावसंख्या उंचावली जाऊ शकते. परंतु रोहित केदारीला ऑन स्ट्राईक आणणं गरजेचं असेल ते सावळे संघासाठी सिंगल कशाही पद्धतीने मिळवणं गरजेचं असेल, कारण आपण बघतोय रोहित केदारीच्या बॅटमधून बऱ्याचदा आपण बघतोय चौकार षटकार पाहायला मिळतात आणि अशा वेळेस गरज आहे ती त्याला स्ट्राईकवर आणण्याची. इथे मात्र पुन्हा एकदा पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जात आहे. चेंडू जातोय विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता, परंतु पंचांचा निर्णय तिसऱ्या पंचांसाठी आपण बघतोय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय रेफर केलं जाईल. ऑफिशियल पंच आमचे राम खाने तिसरे पंच म्हणून या ठिकाणी काम करतायत आपण बघतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 5 चेंडू झालेत. आपण बघतोय आपण कधी कधी म्हणतात ना की जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे, वेट अँड वॉचचं क्रिकेट खेळलं पाहिजे, परंतु पाहूयात इथे मात्र वेट अँड वॉचचं क्रिकेट खेळलं जाईल का. चेंडूला उडवलाय तर करा, परंतु गोलंदाज स्वतःच्या फॉलोऑन मध्ये झेल टिपतोय. अनिकेत केदारी याच्या खेळीचा अंत मात्र पाहायला मिळतोय. आता मात्र आपण बघतोय
मिळते थोडीशी दयनीय अवस्था पाहायला मिळते. आपण बघतोय ज्या अनुषंगाने फलंदाजीचा डिसिजन घेतला होता त्या अनुषंगाने फलंदाजी करणं गरजेचं होतं, परंतु तसं घडलं नाही आणि त्याचे विपरीत परिणाम पाहायला मिळतात. धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 6. आता मात्र जर का गोलंदाजांना संघर्ष करायचा असेल तर हे षटक मी म्हणेन की रोहित केदारेनं खेळून काढलं पाहिजे. हे षटकामध्ये रोहित केदारेने किमान 1-2 स्ट्रोक मोठे लगावले पाहिजेत. 25 ते 30 धाबा जर का जमा झाल्या तर गोलंदाजी भेदक आहे सावळे संघाची, गोलंदाजी तिखट आहे सावळे संघाची आणि त्या गोलंदाजीच्या बलबुत्यावर जर का टिकवायचं असेल या सामन्यामध्ये तर मात्र नक्कीच 25 ते 30 पर्यंत रोखणं गरजेचं असेल. परंतु पाहतो यावेळेस सद्यस्थितीला पाहायला मिळते हा चेंडू जातोय, पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न आणि ही धाव थोडीशी धोक्याची घंटा वाजते. धाव या ठिकाणी अपूर्ण पाहायला मिळते, एकच धाव मिळते. एका धावेने आपण बघतोय फलंदाज बाद होईल. विकी जगदीश मस्कर आपल्याला पाहायला मिळते नॉन स्ट्राईक एंडला, परंतु ऑन स्ट्राईक रोहित केदारी. पुन्हा एकदा उलटा चेंडू फेकला रोहितच्या बॅट मधून, इथे मात्र तडाखा पाहायला मिळतो. चेंडू येतो आमच्या कमेंट्री बॉक्सच्या दिशेनं, षटकार पाहायला मिळतोय, दिलासा देणारा फटका तो सावळे संघाला. हा चेंडू निर्धाव चेंडूची या ठिकाणी खेळ आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज प्रतीक पाटील, धावफलकावर धाबा 13 धाबा. अजून एखादा मोठा स्ट्रोक्स येईल का? इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मागचा चेंडू भले निर्धाव गेला असेल परंतु या षटकारानं पुन्हा एकदा थोडीशी मनभर ताकद वाढवली आहे. ती सावळे संघाच्या गोलंदाजांची संघर्ष करण्यासाठी संधी देणारा हा षटकार. थँक्यू डीजे. अक्षय केदारी याच्यासाठी पारितोषिक लावले आमचे बारक्या बारशी तुषार बारशी यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपये लावण्यात आलेले आहेत. 19 धाबा. शेवटच्या एका चेंडूचा खेळ. एखादा मोठा स्ट्रोक आला तर मजा येईल, एखादा मोठा स्ट्रोक आला तर या ठिकाणी आपण बघतोय संघर्षात्मक टार्गेट जमा होईल ते खात्यामध्ये. परंतु हा चेंडू जातोय निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते आणि हे षटक या ठिकाणी संपन्न झालंय. षटकाचा खेळ संपलाय. धाबा जमा झाल्या त्या तब्बल 19. जिंकण्यासाठी गरज असेल ती 18 चेंडू आणि 20 धाबांची. यायचंय तुराडी संघ आणि सोमजाई सोमटणे संघ. आपण टॉससाठी लगेचच विनंती करेन. हर्ष 11 ओंकारेश्वर तुराडे आणि सोमजाई सोमटणे दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन की आपण टॉससाठी लगेच जायचं आहे. लक्ष असू द्या, यानंतरचे सगळे सामने 2 षटकांचे असतील. अगोदरच आम्ही या ठिकाणी सूचना देतोय कारण आम्हाला पण माहिती आहे आता खेळ असेल तो फक्त ट्रॉफीचा.
चौथा संघ कोणता येईल प्रतीक्षा करतायत. चौथा संघ कोणता येईल. चला विनंती असेल टास्क करून घ्यायचं. विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण प्लीज टॉस साठी यायचं आहे. हर्ष 11 ओंकारी शिवार तुराडे आणि सोमजाई सोमटणे. गणेश पाटील आपण यायचंय. आमचे बारक्या बारशी विनंती करतायत. सोमजाई सोमटणे संघाचा एक अनुभवी खेळाडू त्यानं काल काय चमक दाखवली. कमालीची फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तो गणेश पाटील त्याचंही स्वागत. नक्कीच जर का श्रीराम सावळे संघ जिंकला तर सूरज भंडारकर यांच्याकडून तब्बल 7,000 रुपयांचं या ठिकाणी पारितोषिक दिलं जाईल. आणि आपण बघतोय टास्क करण्यासाठी मी विनंती करेन या स्पर्धेचे मुख्य आयोजक सतीश मस्कर, ब्रदर्स ग्रुपचे आधारस्तंभ, जाताडे पुसरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विद्यमान सदस्य सतीश मस्कर, आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभास या ठिकाणी नाणेफेक करायचे आहे. नक्कीच या दरम्यान आपण बघतोय आमचे सोमटणे नारपली ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुशांतजी पाटील त्यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनाही विनंती असेल या आपण मंचावर. आपलंही मनापासून स्वागत. सुशांतजी पाटील आमच्या देवळीचे जावई सुशांत पाटील त्यांचंही स्वागत. त्यांनाही विनंती असेल या आपण मंचावर. आपलं मनापासून स्वागत. हॅलो प्रशांत गोरडे त्यांनाही विनंती असेल तुराडेचे त्यांचंही स्वागत. महेश कुरंगळे त्यांचंही स्वागत. हॅलो नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी जर का श्रीराम सावळे संघाने हा सामना जिंकला तर त्यांचे खंदेश समर्थक तान काय नाव आहे प्रशांत पाटील. ए 4988 प्रशांत पाटील खंदेश समर्थक किरण पवार यांच्या सोबत फॅन फॉलोअर्स यांचे आणि त्यांच्या वतीनं सावळे संघासाठी त्यांच्या गाडीचा नंबर आहे 4988 आणि तितकी रक्कम दिली जाईल जर का सावळे संघ जिंकला तर. तर वळूया दुसऱ्या सत्राकडे जिथे आपल्याला पाहायला मिळतंय पहिलं षटक या ठिकाणी हातामध्ये घेतलंय रोहित केदारी. पहिला चेंडू ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. आपण बघतोय पहिला चेंडू जातोय मिड विकेट मध्ये. दुसऱ्या धाब्यासाठीचा धोका होईल की नाही. प्रत्येक धाव वाचवणं गरजेचं असेल परंतु इथे मात्र काय चूक केली या क्षेत्ररक्षकानं. फेक थोडीशी खराब कारण चांगल्या फेकीची अपेक्षा होती. अशा वेळेस या चुका तुम्हाला नक्कीच मागायला ठरतील. प्रत्येक धाव ही वाचवणं गरजेचं असेल. प्रत्येक धाव तुम्हाला सोन्याच्या भावाप्रमाणे असणार आहे. परंतु स्कायडा 11 महासंघ कौतुक करावं तेवढं कमी कारण आपण बघतोय सलामीची जोडी प्रयास कोळी समीर नाईक ही सलामीची जोडी पाहायला मिळते. प्रत्येक वेळेस मेरिटनुसार खेळ करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. प्रत्येक नुसार आपण बघतो ज्या पद्धतीनं सेन्सिबल क्रिकेट खेळलं जातं. इथे मात्र पुन्हा एकदा जमिनी लगतचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न धोका होऊ शकतो परंतु खराब फेक या ठिकाणी पाहायला मिळते आणि कलेक्शन पुन्हा एकदा खराब पाहायला मिळतंय. कलेक्शन चांगलं करणं गरजेचं होतं. चेंडू वर जाण्यापेक्षा चेंडूची प्रतीक्षा करणं गरजेचं होतं आणि इथे मात्र पाहायला मिळतंय बॅक टू बॅक 2 धाबा पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. 4 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी 16 धाबांची अजूनही गरज. चेंडू शिल्लक असतील ते तब्बल 16 चेंडू 16 धाबा. प्रत्येक धाव तुम्हाला महत्वाची असणार आहे. प्रत्येक चेंडू तुम्हाला महत्वाचा असणार आहे कारण स्कायडा 11 बाळ संघाकडे भरपूर चेंडू आहेत परंतु सावळे संघाला फक्त काय करायचं आहे सामन्यामध्ये परतायचं असेल तर निर्धाव चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण आणि विकेट मिळवणं गरजेचं असेल. परंतु इथे मात्र टेन्शन न घेता
वेकेंड एरियामध्ये पॉवर प्लेचा फायदा उचलत चेंडू फेकून दिला वाडिश लॉंग ऑफच्या रिजन मध्ये चौकार. आता मात्र काय करेल. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. इथे मात्र पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख चेंडूला फेकून दिलाय सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आलेला. एकूण धाबा पाहायला मिळतात त्या तब्बल 14 धाबा. 6 धाबांची गरज आता मात्र येऊन शिल्लक राहिली. हा सामना आता मात्र या ठिकाणी थोडासा कठीण होऊन बसलाय. चांगला चेंडू, अशा चेंडूंची गरज होती परंतु इथे मात्र पाहायला मिळतंय चेंडू टाकला जातोय निर्धाव. वेगावर स्वार होऊन चेंडू टाकण्याची गरज होती परंतु या ठिकाणी आपण बघतोय अगदी समोरून चेंडू या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक या षटकामध्ये. 14 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज रोहित केदारी थोडासा महागडा नक्कीच ठरलाय. एक चौकार एक षटकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि एकूणच हा चेंडू बॅटची कडा घेऊन गेला होता परंतु मिळतीये सिंगल. 15 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि गरज असेल ती 5 धाबांची. 12 चेंडू 5 धाबा असा सामना वाचवला होता वाल संघानं चांभारली संघाविरुद्ध आणि आज मात्र पुन्हा एकदा त्यांच्या विरुद्ध तो सामना आलाय. बघूयात अक्षय पवार कशा पद्धतीने गोलंदाजी करेल कारण आपण बघतोय सद्यस्थितीला या ठिकाणी विचार करायला गेलं तर सामना सोपा झालाय तो सावळे संघाविरुद्ध खेळताना वाल संघासाठी. 5 धाबा शिल्लक राहिल्यात. 5 धाबांचं हे समीकरण आता मात्र नक्कीच सोपं असेल परंतु सचिन कुरंगळे रितेश मते यांचा अनुभव या ठिकाणी आता मात्र वापरण्याचं काम येईल का. रितेश मध्ये स्वतः यष्टीरक्षणासाठी आता उभे राहिलेत. सचिन कुरंगळे सगळ्या क्षेत्राची पाहणी करतायत. त्यांना माहिती आहे गेली कित्येक दशके या ठिकाणी आपण बघतोय सचिन कुरंगळे खेळ करतायत. त्यांना आता माहिती आहे या 5 धाबा वाचवायच्या असेल तर कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवावं लागेल, कशा पद्धतीने चेंडू टाकावे लागतील. परंतु पाहूयात प्रयास कोळी आणि समीर नाईक क्या बात. 2 धाबा अगदी लिलया कंप्लीट केल्या या जोडीनं. कोणतीच या ठिकाणी आपण बघतोय घाई गडबड न करता अगदी शांत क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. अक्षय पवार ज्याच्या माध्यमातून आपण बघतोय पहिल्या चेंडूवर आल्या 2 धाबा धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या 17 धाबा आणि या चेंडूवर मात्र हा सामना संपवलाय. हा सामना सुपर 4 मध्ये आपलं स्थान पक्क केलंय ते श्रीराम सावळे संघाविरुद्ध खेळताना स्कायरा 11 वाळ बी संघानं. अभिनंदन वाळ संघ.